आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न, कोरोनाची तिसरी लाट संपत आल्याचे चित्र, फेसबुकचे कर्मचारी आता मेटामेट्स बनणार, पाणी पुरवठ्याचा गोंधळ संपता संपेना, श्री समादेवी जन्मोत्सव स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न, कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गासाठी जादा भूसंपादन रद्द, कॉलेजेसना प्रारंभ, पोलिसांची करडी नजर, भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्यांच्या घरावर दगडफेक, संगीतकार आणि गायक गोल्डन मॅन बप्पी लहरी यांचे निधन, कनगला येथे अपघातात 2 ठार. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुती गली, बेलगाम. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित डोवाल यांच्या सुरक्षतेसंदर्भातील मोठा गोंधळ समोर आलाय. आज म्हणजे 16 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी एक अज्ञात व्यक्तीने कारसहित अजित डोवाल यांच्या सरकारी बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्याच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राहून या व्यक्तीला सध्या दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीच्या स्वाधीन करण्यात आला आहे. सकाळी घडलेल्या या प्रकरणानंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमकडे तपासासाठी सोपवलं आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा इसम आपल्या शरीरामध्ये चिप असल्याचं सांगत होता. मला कंट्रोल केलं जात असल्याचा दावा या व्यक्तीकडून केला जात होता. मात्र तपासामध्ये या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणतीही चिप आढळून आली नाही. भारताचे जेम्स बॉन्ड नावाने अजित डोवाल यांना ओळखलं जातं. ते पाकिस्तान आणि चीन विरोधात भारताचे सुरक्षा धोरण ठरवणाऱ्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. डोवाल यांना अनेक दहशतवादी संघटनांपासून धोका आहे. मागील वर्षी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी डोवाल यांच्या कार्यालयाची पाहणी केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणानंतर डोवाल यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. कोरोनाची तिसरी लाट संपत आल्याचे चित्र. देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून आता अखेरच्या टप्प्यात असल्याचं चित्र आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 27,000वर नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तिसऱ्या लाटेत ही संख्या 3 लाखांवर गेली होती, पण आता ही संख्या कमी होत 30,000च्या आत आली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 27,409 इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 82,817 रुग्ण बरे झाले आहेत. ही दिलासा देणारीच बाब आहे. पण गेल्या 24 तासात कोरोनाच्या 347 रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 4,23,127 इतकी आहे. देशातील कोरोना संसर्गाचा रोजचा दर म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट हा आता घसरला असून 2.23% आला आहे. हा दर 21% गेला होता. दुसरीकडे देशात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 173.42 कोटी लसीचे डोस दिले गेले आहेत. फेसबुकचे कर्मचारी आता मेटामेट्स बनणार. गेल्या महिनाभरात फेसबुकची कमी झालेली युजर्सची संख्या, मार्क झुकेरबर्गच्या वैयक्तिक संपत्ती तसेच शेअरमध्ये झालेली घट या पार्श्वभूमीवर फेसबुकमध्ये लवकरच काही नव्या उपाययोजना पाहायला मिळण्याची शक्यता अनेक व्यवसाय तज्ज्ञ व्यक्त करत होते. अखेर त्याची घोषणा खुद्द मार्क झुकेरबर्गनं केली आहे. याशिवाय इतर काही गोष्टींसोबतच कंपनीचं ब्रीदवाक्य देखील त्यानं बदलून टाकलं आहे. काही महिन्यांपूर्वीच फेसबुकच्या मूळ कंपनीचं नामकरण मेटा करण्यात आलं
होतं त्यानंतरचा हा दुसरा मोठा बदल आहे. कर्मचाऱ्यांच्या नव्या नावासंदर्भात मार्क झुकेरबर्गनं माहिती दिली आहे. ज्या प्रकारे गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना गुगलर्स म्हणतं, मायक्रोसॉफ्ट आपल्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टीज म्हणतं, तसंच आता मेटाच्या कर्मचाऱ्यांना मेटामेट्स म्हटलं जाईल असं मार्क झुकेरबर्गनं जाहीर केलं आहे. लवकरच हे बदल लागू केले जातील असं मार्कनं फेसबुक कर्मचाऱ्यांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे संबोधलं जाईल. यासोबतच मार्कनं फेसबुकची मूळ कंपनी मेटासाठी नवीन ब्रीदवाक्याची घोषणा केली आहे. आपण कंपनीची आणि एकमेकांची काळजी घेणं या ब्रीदवाक्यातून प्रतीत होत आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे. पाणी पुरवठ्याचा गोंधळ संपता संपेना. बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या तीव्र झालेली असतानाच पुन्हा एकदा L&T कंपनीच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. उद्या गुरुवारी शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. दरम्यान कंपनीने आपल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचे खापर आता हेस्कॉम कंपनीच्या डोक्यावर फोडले आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे प्रसिद्ध झाले आहे. या संदर्भात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी गांभीर्याने दखल घेऊन कंपनीचा कारभार सुधारण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी दिला आहे. शहराच्या हिंडलगा पंपिंग हाऊस येथील 2 स्टार्टर पॅनल जळाल्यामुळे आज आणि उद्या गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या पार्श्वभूमीवर आवश्यक ठिकाणी टँकरने पाणी पुरवण्याची सोय केली जाईल असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान शहरवासियांना 24 तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न दाखविण्यात येत असले तरी सध्या गेल्या 10 ते 15 दिवसांपासून शहर उपनगराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. पाणी पुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. श्री समादेवी जन्मोत्सव स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या श्री समादेवी जन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या समाज मर्यादित महिला व मुला-मुलींच्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ सोहळा तसेच पावणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोमवारी संध्याकाळी पालखी प्रदक्षिणा कार्यक्रमानंतर पावणी व पारितोषिक समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैश्यवाणी समाज बेळगावचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी तर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे आमदार माजी मंत्री दीपकभाई केसरकर, ट्रस्टी मोतीचंद दोरकाडी, युवा अध्यक्ष रोहन जुळी, सेक्रेटरी अमित कुडतरकर, युवा सचिव रवी कलगटकी, सल्लागार सुरेश पिळणकर, महिला मंडळ अध्यक्षा उज्ज्वला बैलूर, सेक्रेटरी लक्ष्मी बिडीकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाला प्रारंभ झाला. अध्यक्ष दत्ता कणबर्गी यांनी श्री समादेवी जन्मोत्सवाबद्दल माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार दीपकभाई केसरकर यांना श्रीफळ, पुष्पहार, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तर महिला मंडळाच्या सेक्रेटरी लक्ष्मी बिडीकर यांनी सौ पल्लवी केसरकर यांना साडी व खणा नारळाने ओटी भरून स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद निखारगे यांनी केले. कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गासाठी जादा भूसंपादन रद्द. कोगनोळी येथील पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 येथे केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 6 पदरीकरण रस्ता होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत 6 पदरी रस्ता सोडून येथील अनेक एकर शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करण्यात येणार होती. या जादाच्या भूसंपादन होणाऱ्या जमिनीच्या प्रश्नाबाबत येथील शेतकरी व्यापारी यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी या विभागाचे संबंधित मंत्री ते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत या प्रश्नाबाबत निवेदन सादर केले होते. दिनांक 15 रोजी चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी येथील शेतकरी आणि रयत संघटनेतील पदाधिकारी यांचे एक शिष्टमंडळ धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देऊन हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली होती. या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर सदर प्रकल्प आम्ही रद्द करत आहोत अशी ग्वाही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली. कॉलेजेसना प्रारंभ, पोलिसांची करडी नजर. बेळगावमध्ये बुधवारपासून कॉलेजेस सुरू झाले असून नियमित कामकाजाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे
कॉलेजच्या आवारामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. मात्र कोणत्याही प्रकारे पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेने दक्षता घेतल्याचे चित्र शहर परिसरात दिसून आले. यापूर्वी शहरातील सरदार माध्यमिक शाळेमध्ये हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यामुळे वादंग निर्माण झाले होते. पुन्हा बुधवारी हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजने प्रवेश नाकारल्यामुळे कॉलेज परिसरात वादंग निर्माण झाल्याची घटना RLS कॉलेजमध्ये घडली. मात्र या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन चोख बंदोबस्त ठेवला. विद्यार्थिनींनी हिजाब घालूनच आपण कॉलेजमध्ये प्रवेश करणार या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ताबडतोब पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या घरावर दगडफेक. हंदीगणूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणाऱ्या युवकाच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना बोडकेनहट्टी येथे मंगळवारी घडली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शट्टू नायक या युवकाला काकती पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. हंदीगणूर ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या बोडकेनहट्टी येथील काही जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली होती. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याकडून 50,000 रुपये घेण्यात आले आहेत, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोमवारी हे निवेदन देण्यात आले होते. या रोषातून सदर निवेदन दिलेल्या बोडकेनहट्टी येथील शट्टू नायक या युवकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. गावातील 100 पेक्षा अधिक नागरिकांनी त्याच्या घरावर दगडफेक केली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शट्टूला संरक्षण दिले. हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे काकती पोलिसांनी सांगितले. संगीतकार आणि गायक गोल्डन मॅन बप्पी लहरी यांचं निधन. डिस्कोच्या तालावरील थिरकती गाणी देण्याबरोबरच अनेक हृदयस्पर्शी गाणी देणारे संगीतकार प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 69 वर्षाचे होते. बप्पी लहरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1992 साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. 1973 साली प्रदर्शित झालेल्या नन्हा शिकारी या चित्रपटाला संगीत देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र 1976 साली आलेल्या चलते चलते या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही, मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर यांच्या उमेदीच्या कालावधीतील अनेक गाजलेल्या गाण्यांचे ते संगीतकार होते. आपल्या आगळ्या वेशभूषा आणि दागिने परिधान करण्याच्या छंदामुळे ते गोल्डन मॅन या नावाने परिचित होते. कणगला येथे अपघातात 2 ठार. कणगला सर्कलजवळ राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू बोलेरो आणि कारच्या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले असून 1 जण जखमी झाला. पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की तिघे मित्र तवंदी येथील हॉटेलमध्ये जेवण करून संकेश्वरकडे परतत असताना निपाणीहून कणगलाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या मालवाहू बोलेरोने स्विफ्ट कारला डाव्या बाजूने जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातामध्ये कार चालक प्रशांत कल्लप्पा कोलारगी राहणार कमतनूर तालुका हुक्केरी आणि श्रद्धा तेलसंगमठ राहणार अथनी हे जागीच ठार झाले. कारमध्ये सीट बेल्ट लावून बसलेला मित्र नागराज मोहन चौगुले अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी नागराजला उपचारार्थ इस्पितळात दाखल केले. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गेल्या 4 दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणामुळे हवेत उष्णता निर्माण होऊन पिकांना पोषक वातावरण नसल्याने तालुक्यातील मसूर आणि वाटाणा या पिकांवर संकट ओढवले आहे। हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या रोगाने शिल्लक असलेली पिकेही आता किडीच्या मोठ्या प्रादुर्भावाने जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत। तालुक्याच्या दक्षिणेकडील भागात बासमतीसह मसूर, काळा वाटाणा ही धान्य प्रसिद्ध आहेत। तथापि आता मसूर आणि वाटाणा पिकं खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात कोमेजून ती जमीनदोस्त झाली असल्याने शेतकऱ्यांकडून कृषी खाते व कृषी दुकानदार जी सांगतील ती औषध फवारणी करून झाली तरीही काही हाताला लागलेले नाही। शेवटी खराब हवामानामुळे औषधांचा पिकांवर कोणताच परिणाम झाला नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे। हनुमान नगर येथे घरफोड्यांचा उच्छाद। हनुमान नगर परिसरातील चिक्कूबाग येथील 3 दिवसांपासून बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले। कपाटातील 1 तोळाची सोनसाखळी, 305 ग्रॅम चांदी व 4 मनगटी घड्याळे असा 72,200 रुपयांचा ऐवज लांबवला। प्राध्यापक केपी तेजस्वी यांच्या मालकीचे हे घर आहे। ते GIT कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते पत्नीसमवेत धर्मस्थळला गेले होते। मंगळवारी सकाळी जेव्हा ते बेळगावात घरी पोहोचले तेव्हा समोरील दरवाजाचे इंटरलॉक तोडलेले दिसले। त्यांनी आत जाऊन पाहिले असता वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये जाऊन चोरट्यांनी तेथील कपाटाच्या चाव्या घेतल्या। त्यामध्ये त्यांनी कपाटातील 1 तोळ्याचे दागिने, चांदी व 4 किमती मनगटी घड्याळे लांबवल्याचे आढळून आले। ही माहिती त्यांनी APMC पोलिसांना कळवली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। IMER मध्ये आरंभ महोत्सव उत्साहात। KLS IMERने स्वायत्त MBA तुकडीसाठी आरंभ हा महोत्सव आयोजित केला होता। यामध्ये हुबळीच्या देशपांडे इंडस्ट्रीजचे CEO बेंजामिन मॅथ्यू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणे आणि तिची समृद्ध सांस्कृतिक आणि वैविध्यपूर्णता आरंभ 2021च्या माध्यमातून समजावून सांगणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। बेंजामिन मॅथ्यू यांनी विद्यार्थ्यांना भारतातील स्टार्टअपच्या संधी याविषयी संबोधित केले। बदलत्या व्यावसायिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तसेच आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष RS मुतालिक समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते। तसेच संस्थेचे संचालक वर्ग उपस्थित होते। केएलई कृषी विज्ञान केंद्राचा केंद्र सरकारशी करार। राज्यामध्ये सोयाबीनच्या उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे। बेळगाव जिल्हा राज्यात 2ऱ्या क्रमांकावर आहे। भविष्यात वाढती गरज लक्षात घेता शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी केएलई कृषी विज्ञान केंद्राने केंद्र सरकारशी करार केला आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी दिली। सोयाबीनच्या सुधारित बियाणांबाबत संशोधन करारावर केंद्र सरकारशी झालेल्या करारावर सही करून माहिती देताना डॉक्टर कोरे बोलत होते। सोमवारी हा करार झाला। करारावर केंद्र सरकारच्या दिल्ली येथील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे आयुक्त BK श्रीवास्तव, केएलईच्या मत्तिकोप्पे कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष BR पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या। केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्राच्या संचालिका डॉक्टर नीता खांडेकर, संशोधक डॉक्टर संजय गुप्ता, ICAR बेंगळूरचे संचालक डॉक्टर V व्यंकट सुब्रमण्यम आदी उपस्थित होते। कडोलीतील लोकवर्गणीतून रस्ता काम।
अनेक वर्षापासून दुर्लक्षित असणाऱ्या भरमतट शेतातील रस्ता लोकवर्गणीतून करण्यास प्रारंभ करण्यात आला. पावसाळ्यात शिवारात जाताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्ता काम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेतकऱ्यांची बैठक यल्लमा मंदिरात घेण्यात आली. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या हस्ते कामाला प्रारंभ करण्यात आला. केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील म्हणाले, नकाशाप्रमाणे शिवारातील रस्ते करण्यास प्राधान्य देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोय होईल. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी कुटरे, राजू मायन्न, विष्णू पाटील, सुभाष धायगोंडे, मारुती पाटील, सातेरी फडके, गंगाराम काकतकर, प्रकाश मानमोडे, बाळाराम रुटकुटे आदी उपस्थित होते. अधिवेशनात आमदार हेब्बाळकर आणि आमदार हट्टीहोळी हे भाऊ बहीण सहभागी. राज्याच्या विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाऊ आणि बहीण एकाच राज्य विधिमंडळाच्या सभागृहात बसण्याचा योग सोमवारी जुळून आला. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे एकाच ठिकाणी बसून कामकाजात सहभागी झाले. राज्य विधानसभा आणि विधान परिषदेचे संयुक्त अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून बेंगळूर येथे सुरू झाले. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण झाले. यासाठी विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांचे संयुक्त अधिवेशन घेण्यात आले. यावेळी आमदार हेब्बाळकर आणि आमदार हट्टीहोळी यांनी सहभाग घेतला. आमदार हेब्बाळकर मागील 4 वर्षापासून अधिवेशनात सहभागी होत आहेत. आमदार हट्टीहोळी हे डिसेंबर महिन्यात झालेल्या विधान निवडणुकीत निवडून आले. त्यानंतर ते अधिवेशनात पहिल्यांदाच सोमवारी सहभागी झाले. हिंदवाडी महालक्ष्मी मंदिराचा वर्धापन दिन साजरा. हिंदवाडी येथील महालक्ष्मी मंदिराचा 46वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोमवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्याची मंगळवारी सांगता झाली. या निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी गणेश पूजन, देवीची प्रार्थना, पुण्यवाचन, कलश स्थापना, नवग्रह होम व सप्तशती पारायण झाले. मंगळवारी विशेष अभिषेक, अलंकार, कलावृद्धी होम, नवचंडी होम, पूर्णाहुती व तीर्थप्रसादांचे वाटप करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अक्षता सुमती कुदळे, उपाध्यक्ष शोभा कंगराळकर, सेक्रेटरी भारती किलेकर, उपसेक्रेटरी सुरेखा सावंत, खजिनदार धनश्री सावंत, सदस्य पार्वती भातकांडे, प्रभावती कोडचवाड, अश्विनी जांगळे यांनी प्रयत्न केले. मारुती भट यांनी पौराहित्य केले. किरण जाधव यांना पितृशोक. न्यू गुडशेड रोड येथील रहिवासी मारुतीराव चन्नाप्पा जाधव वय 82 यांचे दिनांक 16 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते जुन्या पिढीतील वृत्तपत्र विक्रेते व्यावसायिक होते. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 1 मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांचे ते वडील होते. दुपारी 12 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपच्या नेते मंडळीसह बेळगावातील विविध व्यवसाय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. अज्ञात वाहनाच्या धडकेत राजवाडचा तरुण ठार. बेळगाव गोवा महामार्गावरील राजवाड नजीक असणाऱ्या पुलावर रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने त्याचा मृत्यू झाला. बारकू धोंडू पाटील वय 38 असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवार रात्री 9:30च्या सुमारास घडली. बारकू पाटील हा युवक रामनगर येथून आपल्या घराकडे चालत जात असताना पाठीमागून अज्ञात वाहनाने त्याला जोराची ठोकर दिली. अपघातस्थळी वाहनाचा एका बाजूचा आरसा मोडून पडला आहे. हा अपघात खानापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाला असून घटनास्थळी लोंढा उपठाण्यातील पोलिसांनी धाव घेतली. फरार वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. काहेरतर्फे फिटेस्ट क्रिकेटर ऑफ बेळगाव स्पर्धा उत्साहात. काहेरतर्फे मंगळवारी सकाळी कॅम्पमधील युनियन जिमखाना मैदानावर फिटेस्ट क्रिकेटर ऑफ बेळगाव ही स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रारंभी केएलईच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाचे डॉक्टर BS मोतीमठ आणि धवल चिवटे यांनी उपस्थित क्रीडापटूंचे स्वागत केले. 50हून अधिक क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी क्रिकेटपटूंच्या वेगवेगळ्या पद्धतीने चाचणी करण्यात आल्या. गुरुवारी दिनांक 24 रोजी होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात क्रिकेटपटूंचा गौरव केला जाईल. ही चाचणी यशस्वी करण्यासाठी
किगन मिर्झा, लिमा विनोदे, सामिमा यास्मीन, हेरंब शिरोडकर, सानिया काझी, सलोनी सराफ, सौरभी पुरंदरे, दिशा पाटील, आशा पोरवाल, निकिता पाटील, प्रज्वल शेट्टी, मनसूर पाशा, ओमकार बोत्रे, लावरेन्स फर्नांडिस, ऋषिकेश शेट्टी, जावेदिया मैनुद्दीन, सायली मुले, रोहित अरकेरी, रोहन नवलगुट्टी, चंद्रिका सरतरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. लसीकरणाऐवजी टेनिस स्पर्धांमधून माघार घेईन, नोवाक जोकोव्हिच मतावर ठाम. कोरोना विषयक लसीकरण प्रक्रिया पूर्ण करीत राफेल नदालचा सर्वाधिक 21 ग्रँड स्लॅमचा विक्रम मोडीत काढण्यापेक्षा फ्रेंच आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धांमधून माघार घेईन असे मत नोवाक जोकोव्हिचने व्यक्त केले. जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या जोकोव्हिचला लसीकरण न झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन स्पर्धेला मुकावे लागले. माझे अद्यापही लसीकरण झालेले नाही, मात्र माझ्या मतावर ठाम राहण्यासाठी जेतेपद गमवावी लागली तरी चालतील, असे जोकोव्हिचने बीबीसीवर मंगळवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सांघिक बॅडमिंटन स्पर्धा, भारतीय पुरुष संघ कोरियाकडून पराभूत. जागतिक कांस्य पदक विजेत्या लक्ष्य सेनच्या नेतृत्वाखालील युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारताच्या पुरुष संघाने आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अ गटातील मंगळवारी झालेल्या पहिल्याच लढतीत कोरियाकडून 0-5 असा दारुण पराभव पत्करला. भारत न्यूझीलंड एकदिवसीय मालिका, भारताचा न्यूझीलंडकडून निसटता पराभव. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी शिवाय खेळणाऱ्या भारताच्या महिला संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मंगळवारी 3 गडी राखून निसटता पराभव पत्करला. त्यामुळे 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.